हसत्या खेळत्या घरात कशातनं काय होतं कुणाची नजर लागते हीच कळत नाही मला तर. तसं म्हणाय गेलं तर मला नवऱ्यासारखं बोलायचं नाही, जावसारखं बोलायचं नाही. कारण नवऱ्यानं आता कमेंट केले त्या कालच्या रात्रीच्या व्हिडिओला ह्याच्या की बायकोला म्हणलं का कसं मिरवाय नेता, कसं नाही तिथं फिरवाय नेता. तर तुम्ही सगळ्यांतर बघितलंच, माझ्या बी आजोबाचं वर्ष श्राद्ध होतं की मला नेलं का. तेवढंच नाही, माझा आजोबा आजारी होतं. अनुजा माझी 4 महिने झालती, मस्त मी मागे लागली होती. आठवडा 15 दिवस पाक जाग्यावर होत ती, सगळी जण बघून गेली. मग माझ्याच्यानं जाणं झालं नाही. म्हणजे घरातल्यानी लावलं नाही. त्यावेळेस तर आमच्या आत्या पण होत्या, लावलं नाही घरात ना. त्यांच्यावर आपलं काय चालत नाही. मस्त मला बी तेवढ्या पुरता राग आलता, लावलं नाही, मला नेलं नाही वर्ष श्राद्धाला म्हणून मस्त मी वितराताना केलं की. पण काय करणार, प्रत्येक वेळेस प्रत्येक शब्दाला धरून जर भांडणं करत बसायचं आपल्या घरात काय करायचं नाही. आणि तुम्ही काय तसंच ही कमेंट करणार का बरं का की बायकोला नेलं बायकोला मिरवलं असं तसं. काय मला ही ऐकू बी वाटत नाही, बघू पण वाटत नाहीत कमेंट. मेन म्हणजे ह्यात चुकलंय दोघांचं बी. कॅमेऱ्यासमोर यांचं होतं ना काय, यांनी कॅमेऱ्यासमोर कायच आणायचं नाही, बोलायचं घरातल्या घरात. ताईनं पण सकाळपासून शांत होती, तिनं पण बोलायचं मला न्या, मला असं करा तसं करा. तिथं 8 मिनिटं का किती 10 मिनिटं कॅमेऱ्यासमोर जी त्यांना बोलली का नाही, ती वेळभर हिथं भांडली असते त्यांच्यासंग तर काहीही नव्हतं. घरचं खायचं आणि जगाला तमाशा दावायचा. होय मान्य आहे, सगळं काय होईल ती पहिल्यापासून किरकोळ मुरकोळ सगळं ह्या युट्यूबवरच आहे आमचं. काय घरातलं काय सुद्धा सिक्रेट म्हणून काहीच नाही घरातलं. सगळं काय होईल ते समजा ह्याच्यावर. भांड पडलं फुटलं तरी ते युट्यूबवर जातं. या नेमकं ज्याची त्याला कळायला पाहिजे नेमकं काय आपण हे करावं आणि काय नाही. झालं एकदा दोनदा चुक्या, त्यातनं सावरून यायचं वर. एकानं एक बोलायचं, एकानं एक बोलायचं. आणि ह्यांचं चालतं बरं का, पण दुसऱ्या माणसाला टेन्शन जास्त असतं. नेमकं कुणाच्या साईडनं बोलायचं. हा, एखादा शब्द म्हणलं ह्याला चुकतंय, काही म्हणणार ह्याचीच कड घेते, त्याला चुकतंय ती म्हणणार त्याचीच कड घेते. हसून खेळून चांगलं महिना 1 महिना 1.5 महिना राहते ती. या मधनच यांना काय होतंय कुणाला. नेमकं आता काय कामं नाही ती, धंदा नाही तर आता रानात काय नाही, पाणी नाही, दुधाची मसर नाही ती, 1 म्हैस दूध देते ती बी डेअरीला नाही, करडाला निमन खायला निम लागतंय. पैसा बी येणं नाही, जाणंच मुलकाचा. या अनुला गेलं, ह्यांना गेलं, ताईला गेलं, मला गेलं, सारखं त्या दवाखान्याला तर पैसे जाते ते. येणं कुठनं नाही, पण पदरच जाणं आहे पैशाचं. काय करायचं काय नाही. मला तर ती कसं वाटतं या भयान उगाचच कुठं तरी निघून जावावा. कुटुंब हसत खेळत असलं का नाही, कसं गुलाबाचं फूल असं स्वाद सुटल्यासारखा सुटतोय घरात. आणि असं एकाचं तोंड इकडं आणि एकाचं तोंड इकडं झालं का नुसतं घरात नको नको वाटतंय. आणि ती म्हणते की आकाबाईचा फेरा फिरल्यासारखा सारखा घरात फिरतोय आमच्या. ह्याचा नाही तर त्याचा, त्याचा नाही तर त्याचा. येऊन जाऊन भाऊजी आमचं शांत असतात. ते शांत असत त्यांना बी आता काय असं तसं काय बी त्यांना बी म्हणते. आता का करावं, आता एखाद्या स्वभाव शांत असतोय काय बोलायचंच राहून गेलंय. आणि काय नवऱ्यानं बी जायचं का कुणा कोण तर घ्यायचं मित्रा फित्रा कोण काय बी करा, पण नेऊन आणावा. उगाच शब्दाला शब्द बाराला बार घालत बसलं का काही त्यात काय लय चवायवी. आणि कुठल्या तोंडानं सांगावा तरी जावा बायानो न्या बायानो. मला नेलं नाही तर महाग लागून 2 दिवस, आणि अजून कुठनं सावळ गोंद करायला जाऊ मी. ती म्हणते ती की सांगाय जाऊन ती आपलंच काहीतरी आपलंच दात आणि आपलंच होट म्हणून बसतंय ग पाजून. एक टेन्शन आहे मी घरात, कुठल्या गोष्टीवर नेमकं लक्ष लागणार ना काय होईना.
लेकरे बाळा आजार येते त्यांच्याकडे लक्ष द्यावा का ह्यांचं काय घरातलं निस्तारत बसावा, काय करावा. दुखण्याचं ही आपापली आता उन्हाळा असला पडलाय, नुसतं भकास करतय माळाला. काय कामं नाही तर धंदा नाही तर काय घरातलं करायचंय बसायचं आहे घरातच. कुणालाच कामं नाही ती मेन म्हणजे. ह्यांना पण नाही, ताईला नाही, मला नाही. काय भाऊजी तेवढं दुपारच्या मोहर मस्त्र घेऊन जाते, मग ती एक जणांना कोणतर शरीर सोडायची बाहेर हितले थोडी हिंडवायची. काय काम आहे. 10ला तर स्वयंपाक धुणं पाणी होऊन मोकळं होतंय. पुन्हा उन्हाचं इळभर बसलेली जायती, एक इकडं एक तिकडं. उकाडतय तरी घरातनं बाहेर निघत नाही ती. पहिली कसली घोळ्या मेळ्यानं मिसळून करून ह्या कट्ट्यावर बसायची. आता कशाला बसू वाटतंय. आता एकाचं तोंड इकडं आणि एकाचं तोंड इकडं. नजरेला नजर सुद्धा भिडू वाटेना त्यासनी. नाही तर वर गोड 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 बोलते ती पाकड, नाही तर तुवर गुजला किती माहिंदाळी येते ती. आणि पुन्हा झालं म्हणजे अचानकच इकडं तोंड फुकतं एकाचं आणि इकडं तोंड फुकतं एकाचं. किती बी काय बी फडाफडा बोलावं पण माणसानं ती मनात मळ नसुनी. आता काय करायचं, कुणाला सांगावा समजवून. काय ती मध्ये नेऊन आणली म्हणते आता या. मध्ये आणली होती उभा उभ्या नेऊन, पर तवा नव्हतं इतकं बरं तिच्या आजीला. आता झालंय लय वाटतं. काय येतोय तिच्या आईचा फोन, हे भावाचा, ती बोलते ती. आपलं काय इकडे तिकडे काम करत ऐकतोय आपण बी. बरं नाही बी हे नाही बी म्हणलेलं तिचं बी बराबर आहे. पुन्हा वाटतंय मनात अजून हे झालं, मनात राहतंय पुन्हाच्याला तसंच. माझ्याकडून बघायला जायचं राहिलं, माझ्याकडून बघायला जायचं राहिलं. माझ्या आजोबाला वर्ष झालं जाऊन, माझ्या मनात राहिले की. काय आता तिला एकच तेवढीच आजी राहिली तिची बी. असतंय माणसाच्या मनात आतडा हाय हलतय लय नाही थोडं. संसार बी हाय, सगळंच बघावं लागतंय. त्यातनं पण वेळ काळ बघून जावं बी लागतंय, एवढं बी हाय. बोलच्या बोलायला बी सगळं होत नाही का, होतं या. किती बी स्वतःच्या हातात काय बी पैसे असू द्या. बर आता ह्या युट्यूबवरती आता जी व्हिडिओ बघते ती त्यांच्या सुद्धा काय बायकांच्या हातात असतेच 4 पैसे, पण बोलच्या बोलायला जाणं होतंय का. माझं लेकरांचं पेपर आल्यात, एवढं पेपर झालं का जाती. लेकरांना आता रविवारी सुट्टी लागते, रविवारी जाती म्हणतंय का नाही. दुसरं काय कारण नसलं लेकरांचं तरी मी तर पैसा जरी असला तरी. आणि पैसा नसलेली गरीब परिस्थितीतली ते ह्या आठवड्यात आता आठवडा भरल, ह्या आठवड्यात काय कामच लागलं नाही, 2 रोज हायत. पुढचा तेवढा आठवडा भरीला आता बांधले टिचल्या काम लागले, तेवढा पगार घेईल पुन्हा जाईल मी माहेराला म्हणते ते का नाही. कारण मला सुद्धा मी आई वडिलांच्याकडे जरी इथं आता रोजगार नसला काय नसला, मी आई वडिलांच्या इकडं आईचं आमच्या कष्ट बघितलंय. आई पण आमची लोकांच्या बांधालाच कामाला जाते. आणि तिच्या भावना काय काय असते ती मला माहिती आहे त्या. आणि संपर्कात आपल्याला लय नाही थोडी असते तीच का नाही. हा लग्न झालं तसं कधी लोकांचा बांध माहित नाही, लगे कधी खुरप माहित नाही, कधी लसणाचा एखादा बापा खुरपला, कधी मका असली खुरपल्या तर तसंच गावात पुन्हा उपसू उपसू शर्टाला घालायचं. कधी इकडे कामच नव्हतं. आणि आई वडिलाच्यात बी कधी काम केलं नाही. कधी 4 चपात्या तेवढ्या केलेल्या, भाकरी तर कवा माहित नव्हत्या. पण गरीब परिस्थितीची जाण पाहिजे. काय ह्यांनी बी समजून घेतलं पाहिजे, काय ताईने बी समजून घेतलं पाहिजे. नाहीतर ह्या दोघांच्या ह्यात माझं नाहीतर भाऊजीचं आमच्या डोकं फुटल्याशिवाय राहत नाही. ह्यांचं होतंय फडाफडा बोलून मनातनं मुकुळी, पण हे आमच्या डोक्यात खातंय ना सारखं. ह्याचं तोंड बघितलं का वाईट वाटतंय, त्याचं तोंड बघितलं का वाईट वाटतंय. नेमकं करायचं आम्ही काय.